ओम शांती. आजची तारीख आहे 15 जून 2026. आज बाबा म्हणतात, मधुर मुलांनो, तुम्हाला ज्ञानाचा तिसरा नेत्र देण्यासाठी अमर बाबा आलेले आहेत. आता तुम्ही तिन्ही काळांना आणि तिन्ही लोकांना जाणतात. प्रश्न आहे, आध्यात्मिक पिता कोणत्या आधारावर आत्म्यांना वारसा देतात? उत्तर, ईश्वरीय ज्ञानाच्या अध्ययनावर. जी मुले चांगल्या रीतीने ईश्वरीय ज्ञानाचे अध्ययन करतात, देह अभिमान सोडून देही अभिमानी बनण्याचा पुरुषार्थ करतात, त्यांनाच बाबांचा वारसा मिळतो. लौकिक बापाचा फक्त मुलांना वारसा मिळतो, मुलींना नाही. परंतु इथे पारलौकिक बापाचा संबंध सर्व आत्म्यांबरोबर आहे आणि म्हणून आत्म्यांना वारसा मिळतो. तिथे मुलगा किंवा मुलगी हा विषय नाही. आजचं गीत आहे, भोलेनाथ से निराला और कोई नाही. ओम शांती. आत्मिक बच्चे, आत्मिक मुलं आत्मिक बापाकडून अमरकथा ऐकत आहेत. या मृत्यू लोकातून अमरलोकामध्ये जाण्यासाठी निर्वाण धाम, त्याला अमरलोक म्हटलं जात नाही, तर अमरलोक ते की जिथे तुम्ही अकाले मृत्यूला प्राप्त होत नाही, आणि म्हणून त्याला अमरलोक असं म्हटलं जातं. रुहानी बाप, जे आत्मिक पिता, ज्यांना अमरनाथ म्हटलं जातं, तर ते जरूर अमरलोकामध्ये घेऊन जाण्यासाठी या मृत्यू लोकामध्ये येऊनच ही अमरकथा ऐकवतात. 3 कथांचं सुद्धा भारतामध्ये गायन केलं जातं, किंवा 3 कथा प्रसिद्ध आहेत. एक म्हणजे अमरकथा, दुसरी सत्यनारायणाची कथा आणि तिसरी तिजरीची कथा. भक्ती मार्गामध्ये तिजरीची कथा जी आहे त्याचा अर्थ कोणी समजत नाही. ज्ञानाचा तिसरा नेत्र शिवबाबा येऊन आपल्याला देतात आणि म्हणून त्याला तिजरीची कथा म्हटलं जातं. तर ज्ञानाचा तिसरा नेत्र, ज्ञानसागर अमर बाबांशिवाय कोणीही देऊ शकत नाही. तर ह्या कथा ज्या ऐकवल्या जातात, तर बाबा म्हणतात ह्या सुद्धा एक प्रकारे खोट्या कथा आहेत. मधुर मधुर रुहानी आत्मिक मुले हे आता जाणले आहे त्यांनी की आम्हाला आता ज्ञानाचा तिसरा नेत्र मिळतोय, की ज्या तिसऱ्या नेत्राने आम्ही तीनही काळांना आणि तिन्ही लोकांना जाणलो आहे. मूलवतन, सूक्ष्मवतन आणि स्थूलवतन. या तीनही लोक, की मूळवतन, सूक्ष्मवतन आणि हे जे स्थूलवतन आहे, साकार दुनिया, याच्या आधी मध्य अंतालाही आता आम्ही जाणलं आहे. आणि म्हणूनच मुलं म्हणतात, मुलं स्वतःला त्रिकालदर्शी सुद्धा समजतात. बाबा म्हणतात की तुम्ही मधुर मधुर मुलं, तुमच्याशिवाय दुसरं कोणीही त्रिकालदर्शी असत नाही. तिन्ही काळांना म्हणजेच सृष्टीच्या आधी मध्य अंताला कुणीही जाणत नाही. मूलवतन, सूक्ष्मवतन आणि स्थूलवतन याला बरेच जण जाणतात, परंतु तीनही काळ, सृष्टीच्या आधी मध्य अंत, याला कोणीही जाणत नाही. आता मधुर मधुर आत्मिक मुले आत्मिक बाबांकडून समजून घेत आहेत. बाबा म्हणतात शिवबाबा सच्चे आहेत, तर जरूर सत्यच सांगतील. तर बाबा एकाच वेळेला येऊन, म्हणजे संपूर्ण कल्पामध्ये फक्त संगम युगामध्ये येऊन सत्य काय आहे ते ऐकवतात आणि सत्यखंडाचा आपल्याला मालक बनवतात. बाबा म्हणतात तुम्ही जाणतात की हा जो झूट खंड आहे, कलियुगी दुनिया, तर या दुनियेला आग लागणार आहे आणि बघितलंही जातं की हे काहीही राहणार नाही आणि आता खूप थोडा वेळ बाकी आहे. तर हा शिवबाबांचा ज्ञान यज्ञ आहे, ज्याच्यामध्ये जसं लौकिक संबंधामध्ये सुद्धा बाप यज्ञ रचतात, तर कोणी रुद्र यज्ञ रचतात,
कोणी गीता यज्ञ रचतात, तर कोणी रामायण यज्ञ रचतात. तर हा आहे शिवबाबांचा यज्ञ किंवा रुद्र ज्ञान यज्ञ, आणि हा अंतिम यज्ञ आहे. या जुन्या दुनियेमधला हा अंतिम शेवटचा यज्ञ आहे. याच्यानंतर कोणताही यज्ञ होणार नाही. बाबा म्हणतात, तुम्ही जाणतात की आता आपण अमरपुरीमध्ये जात आहोत आणि किती वेळ बाकी आहे, तर बाबा म्हणतात की आता काही मिनिटांचा रस्ता फक्त राहिलेला आहे. म्हणजे बघा, जर सृष्टीचक्र जर बघितलं तर सृष्टीचक्राला एका घड्याळाच्या रूपाने जर आपण बघितलं तर आता फक्त काही मिनिटांचा रस्ता आपल्याला बाकी आहे, जो पार करायचा आहे. तर ही कुणीही मनुष्य जाणत नाही. ते तर म्हणतात की मृत्यूलोक पासून अमरलोकामध्ये जाण्यासाठी अजून 40,000 वर्ष बाकी आहेत, म्हणजे अजून 40,000 वर्ष कलियुग चालेल असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु बाबा सांगतात की काही मिनिटं म्हणजे काही समय फक्त बाकी आहे. बाबा म्हणतात की जसं झाड आहे आणि झाडाचा खूप मोठा विस्तार असतो, त्याप्रमाणे भक्तीमध्ये सुद्धा भक्तीचा खूप विस्तार आहे. कर्मकांडाचं एक प्रकारे ते झाड आहे. याच्यामध्ये यज्ञ आहे, व्रत आहे, नियम आहेत, जप तप किती करत असतात. आणि ह्या जन्मामध्ये सुद्धा आपण बघतो खूप भक्त असे बसलेले आहेत. मनुष्यांची वृत्ती होत राहते. भक्ती मार्गामध्ये तुम्ही सुद्धा आलात, आणि जेव्हा तुम्ही भक्ती मार्गामध्ये आलात तेव्हापासून दुसरे धर्म सुद्धा स्थापन झाले. जसं बघा की एखादा राजा ज्या वेळेला कमजोर बनतो तर त्यावेळेला दुसरे सुद्धा राजे किंवा प्रांत वेगवेगळे व्हायला लागतात आणि विभाजन होत जातं, किंवा परकीय राज्य जे असतात ते सुद्धा आक्रमण करतात. त्याप्रमाणे आपण देवी देवता होतो त्यावेळेला आपल्यामध्ये ताकद होती. परंतु ज्या वेळेला आपण आपल्यामधले कलागुण कमी झाले आणि आपण भक्ती मार्गामध्ये आलो, भक्ती सुरू केली, तेव्हापासून मग दुसरे धर्म सुद्धा स्थापन झालेत. तर बाबा म्हणतात प्रत्येकाचं आपापल्या धर्माबरोबर कनेक्शन असतं. तर प्रत्येकाचा रीतिरिवाज सुद्धा वेगवेगळा असतो. जे प्रत्येक धर्माचा रीतिरिवाज वेगवेगळा असतो. भारत अमरपुरी होता आणि आता भारतच मृत्यूलोक बनलेला आहे. तुम्ही आधी सनातन देवीदेवता धर्मवाले होते, परंतु आता पतित झाल्याने तुम्ही स्वतःला देवता म्हणून घेऊ शकत नाही. तर बाबा म्हणतात की हे तुम्ही विसरला आहात की तुम्ही देवता होता. जसं म्हटलं जातं की ख्राइस्टने आमचा धर्म स्थापन केला, तर मग आमचे ख्रिश्चन चालत आले असं म्हणतात. असं नाही म्हणत की युरोपियन धर्माचे चालत आलेले आहेत. तर बाबा म्हणतात की तसंच तुम्ही हिंदुस्थानमध्ये राहणारे होते, परंतु हिंदुस्थानमध्ये राहणारे होते किंवा भारतामध्ये राहणारे होते, तर भारतवासी किंवा हिंदू नाही, परंतु तुम्ही असलमध्ये देवीदेवता धर्माचे होतात. आणि आताही देवीदेवता धर्माचे आहात, परंतु ते दैवी गुण आपल्यामध्ये नसल्यामुळे स्वतःला देवता म्हणून घेऊ शकत नाही. बाबांनी समजवलंय की प्रत्येक मनुष्य मात्राला प्रत्येक गोष्टीला सतो रजो आणि तमो या स्टेजेसमध्ये यायचं असतं. दुनिया जी आहे ती नवीन पासून जुनी जरूर होणार आहे. जसं कपडा सुद्धा नवीन आपण घालतो आणि नंतर तो जुना जुना होत जातो. तर बाबा म्हणतात तुम्हाला ज्ञान मिळालेलं आहे की खरी सत्यनारायणाची कथा तुम्ही आता ऐकत आहात, आणि गीता आहे सर्व शास्त्रमय शिरोमणी, आणि बाकीचे जे काही शास्त्र आहेत ते त्याचे बालबच्चे आहेत. जसं ब्रह्माची वंशावली, तसं बाबा म्हणतात की ब्रह्माची वंशावली सर्व आहेत, त्याप्रमाणे गीता मुख्य आहे आणि बाकीचे जे आहेत ते वेगवेगळ्या धर्मांचे धर्मशास्त्र आहेत. उच्च ते उच्च मातपिता आणि बाकी सर्व आहेत त्यांचे बच्चे, म्हणून म्हटलं जातं ना गीतेला मायबाप म्हटलं जातं. तर बाबा म्हणतात की आता मातपित्याकडून तुम्ही वारसा प्राप्त करत आहात, तुम्हाला आता वारसा मिळू शकतो. बाकी एवढे जे काही शास्त्र वगैरे आहेत ते वाचले किंवा काहीही केलं तरी सुद्धा वारसा मिळू शकत नाही. जास्तीत जास्त काय करतील तर शास्त्र वाचतील आणि त्याच्यातून कमाई खूप होत राहील.
परंतु ते आहे अल्प काळासाठी. इथे तुम्ही मुलं ऐकत आहात तर किती कमाई करत आहात, 21 जन्मांसाठी कमाई करत आहात. बाबा म्हणतात की विचार करा की ते एकमेकांना, एक जण ऐकवतील शास्त्र, एक जण ऐकवेल तर त्यांना किती पैसे मिळतील. परंतु इथे इथे किती वंडर आहे, आश्चर्य आहे की इथं काय होतं बघा, की बाबा तुम्हाला ऐकवतात आणि बनतो कोण साहुकार, तर आपण बनतो. म्हणजे भक्ती मार्गमध्ये जो कोणी शास्त्र ऐकवेल तर त्याला पैसे मिळतात. पण इथे बाबा आपल्याला इतकं ज्ञान सांगतात आणि आपण ज्ञान ऐकतो आणि आपल्याला बाबा 21 जन्मांसाठी साहुकार बनवतात. तिथं ऐकवणारे जे आहेत त्यांचा खिसा भरला जातो. परंतु इथे आपण जे ऐकणारे आहोत तर आपल्याला इतकी प्राप्ती होत असते. हे एक बाबांनी आज एक नवीन पॉइंट आपल्याला सांगितलेला आहे. अच्छा, बाबा म्हणतात की तुम्ही आता समजत आहात की आम्ही अमर लोकामध्ये जाण्यासाठी पुरुषार्थ करतो आहे आणि आता आम्ही अमर लोकामध्ये जन्म घेऊ आणि तिथे गर्भ महालाप्रमाणे असेल, म्हणजे सुखदायी असेल. आणि इथे जर बघितलं तर कलियुगी दुनियेमध्ये गर्भ जेल आहे, एक प्रकारे जेल सारखं आहे. म्हणजे जिथे आत्म्याला दुःखाचा अनुभव होतो आणि म्हणून खूप त्राही त्राही करत राहतात. जन्म घेताना सुद्धा आत्मा रडत असतो. मग बाबा म्हणतात की आता अर्ध्या कल्पासाठी बाबा तुम्हाला सर्व दुःखांपासून सोडवत आहेत. तर अशा बाबांबरोबर किती आपण बाबांची प्रेमाने आठवण केली पाहिजे. अच्छा, मधुर मधुर मुलांप्रती मातपिता बापदादांचा याद प्यार आणि गुड मॉर्निंग. बाबा म्हणतात, बाबा याद प्यार देत आहेत. बाबा काय म्हणतात बघा, बाबा म्हणतात मधुर मधुर खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक स्मृती आणि गुड मॉर्निंग. रूहानी बाप की रूहानी बच्चों को नमस्ते. म्हणजे आत्मिक पित्याची आत्मिक मुलांना नमस्ते आणि आम्हा आत्मरूपी मुलांचे मातपिता बापदादांना प्रेमपूर्वक स्मृती, सुप्रभात आणि नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट, स्वतःला आत्मा समजून आपल्या आत्मिक बापाकडून शिकून पूर्ण वारसा घ्यायचा आहे. सत्यखंडाचं मालक बनण्यासाठी सच्ची कथा ऐकायची आहे आणि ऐकवायची आहे. दुसरा पॉइंट आहे, ज्या बाबांकडून वारसा मिळतोय त्यांचीच आठवण करायची आहे, कुणाही देहधारीची आठवण करायची नाही. या जुन्या दुनियेला आग लागणार आहे आणि म्हणून या दुनियेला बघून सुद्धा बघायचं नाही. वरदान आहे, शांतीच्या शक्तीद्वारे आपलं खातं साफ करणारे, स्वच्छ करणारे, लोकप्रिय प्रभुप्रिय भव. विश्लेषण बाबा सांगतात, जसं सायन्सने असे काही काही शोध लावलेले आहेत की लिहिलेलं सुद्धा आपोआप पुसल्या जातं. असं पुसलं जातं की जसं काही अगोदर काही लिहिलेलंच नव्हतं, म्हणजे माहीत सुद्धा होत नाही. तर असं बाबा म्हणतात त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा शांतीच्या शक्तीने आपलं खातं जे आहे, कर्मांचं खातं, ते रोज साफ करा, स्वच्छ करा. तर तुम्ही प्रभुप्रिय आणि दैवी लोकप्रिय बनाल. सच्चाई सफाई सर्वांना पसंत असते, आवडते आणि म्हणूनच प्रत्येक दिवशी केलेल्या कर्मांचं खातं, मग ते व्यर्थ संकल्प असेल किंवा व्यर्थ कर्म असेल, तर असं काही पुसलं गेलं पाहिजे की दुसऱ्या दिवशी त्याची निशाणी सुद्धा राहता कामा नये. आणि जे काही घडून गेलेलं आहे त्याला बिंदू लावून, त्याला पूर्ण विराम लावून आपण आपलं रजिस्टर साफ ठेवायचं आहे आणि सच्चा साहेब म्हणजे बाबांना राजी करायचं आहे. आजचा सुविचार आहे, व्यर्थ संकल्प करणं
आणि दुसऱ्यांचे व्यर्थ संकल्प चालवण्याच्या निमित्त बनणं, तर ही सुद्धा अपवित्रता आहे. आजचा अव्यक्त इशारा आहे, सदैव हर्षित राहण्यासाठी आपल्या स्वभावाला सरळ बनवा आणि सहनशील बना. मन, वाणी, कर्म याच्यामध्ये सरलता आणि सहनशीलता या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत. जर समजा सरळता असेल आणि सहनशीलता नसेल तरी सुद्धा श्रेष्ठ नाही. तर सरलतेबरोबरच सहनशीलता जर असेल तर शक्ती स्वरूप म्हटलं जातं. जसं शक्तींच्या चित्रांमध्ये म्हणजे देवींच्या चित्रांमध्ये सरळता आणि सहनशीलता दोन्हीही गुण दाखवले जातात. बाबा म्हणतात की आताची रिझल्ट जे आहे त्याच्यामध्ये कुठे सहनशीलता जास्त आहे तर कुठे सरळता जास्त आहे. आता या दोन्हींना बाबा म्हणतात समान बनवा. जितकी सरळता तितकी सहनशीलता, आणि जितकी सहनशीलता असेल तितकीच सरळता असावी. ओम शांती.